श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या लढ्याला यश. पहूर येथे अखेर संरक्षण भिंत होणार. मंदिराजवळच भिंत वळविल्याने नागरिकांचा आला होता उद्रेक. देवळी व गोगडी नद्यांच्या पवित्र संगमावर वसलेल्या श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराच्या संरक्षणासाठी मंजूर करण्यात आलेली संरक्षण भिंत अखेर मंदिरालगतच उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर ट्रस्टच्या ठाम भूमिकेमुळे हा निर्णय शक्य झाला आहे. क वर्ग तीर्थक्षेत्रासाठी मंजूर झालेली देवळी नदीवरील संरक्षण भिंत सुरुवातीला मंदिरापासून दूर उभारण्याचा प्रयत्न माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे यांच्याकडून होत असल्याची माहिती समोर आली होती. यामुळे मंदिराच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. कागदपत्रांची मागणी केल्यानंतर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मंदिर ट्रस्टने तीव्र आक्षेप नोंदवला होता. विश्वस्त अशोक जाधव, सुरेश राऊत, ईश्वर हिवाळे, विशाल चौधरी, देवानंद धनगर, किशोर बनकर, शंकर भामेरे यांच्यासह भाविकांनी संरक्षण भिंत मंदिरालगतच उभारण्याची ठाम मागणी ग्रामपंचायतीकडे केली होती. सरपंच आशाताई शंकर जाधव, उपसरपंच राजू जाधव व सदस्यांनी पुनर्विचार करून मंदिराजवळच भिंत उभारण्याचा निर्णय घेतला. अध्यक्ष शिवभक्त रंगनाथ महाराज, उपाध्यक्ष प्रदीपभाऊ लोढा व अन्य पदाधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करून जागा निश्चित केली. शासनाचे अभियंता श्री तिवारी यांच्या उपस्थितीत रेखांकन पूर्ण करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली आहे. रवींद्र लाठे, आर्यल न्यूज, पहूर तालुका जामनेर.